नमस्कार, मी दत्तात्रय दांडोरे सर्व शेतकरी बांधवांचं कृषीटेक उद्योग समूहातर्फे सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, आज जर बघितलं तर रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आपल्या जमिनी ह्या क्षारपड होऊन नापीक होण्याच्या मार्गावरती आहेत। या रासायनिक खतांना योग्य पर्याय म्हणून कृषीटेक उद्योग समूहाने गेली 32 वर्षांपासून संवर्धन हे एक सेंद्रिय खत मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हे संवर्धन हे सेंद्रिय खत शासनमान्य असून इकोसर्ट प्रमाणित आहे। तर शेतकरी बंधूंनो, या संवर्धन या उत्पादनाचा वापर गेली अनेक वर्षांपासून बरेच शेतकरी करत आहेत, हे आपल्या सर्वांना सर्व ज्ञान आहेच। परंतु संवर्धनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी आहेत, ज्याच्यामध्ये नीम, करंज, एरंड, महुआ, कुसुमकली यासारख्या पेंडीमुळे जमिनीमध्ये ज्या काही किडी असतात, उदाहरणार्थ वाळवी, हुमणी, खोडकीड, सूत्रकृमी यांसारख्या किडींना परावृत्त करण्याचं काम ह्या पेंडी करत असतात। तसं त्याच्यामध्ये आपण टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच हळदीचा अर्क देखील टाकतोय, ज्याच्यामुळे जमिनीमध्ये ज्या काही बुरशी असतात, ज्याला आपण फ्युजारियम, पिथियम सारख्या बुरशी म्हणतो, ज्याच्यामुळे तुमच्या रोपांची मर किंवा मर रोग होते, या मर रोगाला देखील अटकाव घालण्याचं काम ह्या हळदी अर्कामुळे होते। तसे त्याच्यामध्ये रॉक फॉस्फेट नावाचा घटक आहे, जो की तुम्हाला स्फुरदचा उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये करून देतो। तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांची पूर्तता देखील मोठ्या प्रमाणामध्ये करण्यास संवर्धनमुळे फायदा होतो। तसेच संवर्धनमध्ये आपण बायोडायनॅमिक कल्चर देखील लोड करतोय, ज्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा पोत आणि आरोग्य सुधारण्यास अतिशय चांगल्या प्रकारे मदत होते। तसेच संवर्धनमध्ये आपण जैविकरित्या बनवलेल्या जीवाणू देखील आपण लोड करतोय, ज्याच्यामध्ये रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, झिंक सोल्युलायझिंग बॅक्टेरिया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंचं मिश्रण देखील आपण त्याच्यामध्ये लोड करतोय। तसं जर आज जर आपण बघितलं तर संवर्धनचा जर वापर आपण योग्यरित्या किंवा वर्षानुवर्ष जर करत आला तर निश्चितपणाने आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढण्यास देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते। शेतकरी बंधूंनो, जसा माणसाला जीव आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तसाच आपल्या जमिनीचा आत्मा आहे, तो म्हणजे सेंद्रिय कर्ब। आणि हा सेंद्रिय कर्ब जर बघितलं तर तो नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे, आणि हा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम देखील आहे या संवर्धन खतामुळे होते। म्हणूनच आपण या संवर्धन या सेंद्रिय खताचा वापर पिकाच्या लागणीपासून ते काढणीपर्यंतच्या अवस्थेमध्ये करू शकता। धन्यवाद।